भोंदू बाबा मागे राजकीय शक्ती काहीतरी आहे, त्याच्यामुळे हे खूप मोठ्या हिमतीने काम करतात. आपल्या मंत्र्यांनी राफेल विमान जेव्हा आणलं तेव्हा त्यांनी निंबू मिरची लावून ते विमानाचं स्वागत. पण प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यामध्ये कुठे कमी पडतंय का? आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण महिलांचंच होणार आहे किंवा पुरुषांचं पण होऊ शकतं. महाराष्ट्र कधी अंधश्रद्धा मुक्त होईल? काही प्रमाणात महिला अडकलेल्या असं म्हणण्यापेक्षा जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा यामध्ये तितकाच सहभाग आहे असं. आमचा श्रद्धेला नकार नाहीच आहे, विरोध नाहीच आहे. जे खरासारखं प्रकरण बाहेर येतात याला आमचा विरोध आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये मी अरविंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या काही दिवसात कॅप्टन अशोक खरात, जो कॅप्टन आहे की नाही याच्यावरती संशय आहे, पण अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजतंय. काळी जादू, त्याने महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार यामुळे महाराष्ट्राची मानहानी झाली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळा डाग लागलाय आणि या प्रकरणात ज्या महिला अडकल्यात त्या महिलांविषयी त्यांची मानसिकता काय असू शकते याबाबत आपण चर्चा करणार आहोत. आणि ही जी अंधश्रद्धा फोपावली आहे, बंधुगिरी फोपावली आहे, ही अशी का फोपावली गेली आहे, याचा परिणाम काय होणार आहे, या सगळ्याबाबत चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत माधुरी गायकवाड, ज्या अनिसच्या पुणे शहरच्या कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि हा सगळा विषय समजून घेणार आहोत. माधुरीजी, तुम्ही महाराष्ट्र कट्ट्यावर आले त्याबद्दल तुमचं स्वागत. नमस्कार. मला पहिला प्रश्न किंवा एकंदरीत ही चर्चा सुरू होत असताना विचारायचं आहे की अनिसच्या कार्याध्यक्ष किंवा अनिसच्या कार्यकर्त्या म्हणून, त्याच्याही पलीकडे जाऊन एक महिला म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता? छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, बुद्धिवादी, विज्ञानवादी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा, विवेकांचा वारसा समोर नेणारा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात सारखे जे भोंदू बाबा आहे, जे तथाकथित ज्योतिष स्वतःला मानणारे आहेत, त्यांच्या पाठीमागे जो राजकीय हात आहे, राजकीय सहभाग आहे, राजकीय पुढाऱ्यांचा, सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे. आणि त्यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी काम करायला पाहिजे, महिलांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, महिलांचा मान सन्मान वाढवण्यासाठी काम करायला पाहिजे, महिलांच्या कल्याणासाठी त्यांना अध्यक्षपदावर आपण नियुक्त केले आहे. ती महिला आज या भोंदूबाबाच्या सहभागात आहे. त्याचा खूप मोठं म्हणजे हे वेदनादायी बाब आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. एक खूप मोठी शोकांतिका असं मला वाटतं. पण या सगळ्यात मध्ये ज्या महिला अडकलेल्या आहेत किंवा ज्यांचं लैंगिक शोषण झालेलं आहे, लैंगिक अत्याचार झालेले आहे, त्यामध्ये असं दिसून होतं की काही प्रमाणात महिला अडकलेल्या असं म्हणण्यापेक्षा जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा यामध्ये तितकाच सहभाग आहे असं. त्यात महत्वाचं मला हे सांगायचं वाटतं की आज आपली जी सामाजिक जी स्थिती आहे किंवा आज आपण बघतो घरामध्ये, कुटुंबामध्ये महिलांचं जे दुय्यम स्थान आहे, तुम्ही तुमच्या महिलांना स्वातंत्र्य देत नाही, तुम्ही तुमच्या महिलांना बंधनात ठेवता किंवा तिला पाहिजे ती मोकळीक नाहीये बोलायची, किंवा एखाद्या महिलेला मुलं बाळं होत नाहीये तर तिला दरवेळेस कुटुंबातून, नातेवाईकाकडून किंवा समाजातून नेहमीच तिला अपमान सहन करावा लागतो. आणि हा अपमान ती एकदा नाही, दोनदा आणि अनेकदा सहन करते. त्याच्यानंतर आपण बघितलं की एखाद्या बाईला मुलगीच होत आहे तर ही तिचाच दोष आहे, त्या बाईचाच दोष आहे मुलगी होण्यामागं, किंवा घरात काही भांडणं आहेत तर ह्यासाठी कोणीतरी भोंदू बाबा जर तिला वाटला की हा आधार देणार आहे, हा खरंच माझी परिस्थिती समजून घेणार आहे, कुटुंबात तर मला कोणी समजून घेत नाहीये, आणि जेव्हा त्या बाईला असं वाटतं की हा आधार देणारा माणूस आहे, याच्याजवळ जाऊन मला काहीतरी माझं ठीक होईल, मला काहीतरी हा समजून गेला आणि माझं चांगलं करेल, त्यामुळे त्या बाबांकडे वळतात. आणि इतकं त्यांच्यावर एवढं मानसिक दबाव असते, सामाजिक दबाव असल्यामुळे त्या खूप इझिली त्या बाबांकडे ओढल्या जातात. तर ही खूप मोठी म्हणजे आजच्या स्थितीला महिलांविषयीची आजची खरीच परिस्थिती आहे की महिलांना जे काही मोकळीक आपण द्यायला पाहिजे, किंवा आपण बघतो काही कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामध्ये महिलांना मान सन्मान मिळतो त्या खूप अशा जात नाही भोंदूबाबाकडे. पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की सुशिक्षित ज्या महिला आहेत किंवा काही अधिकाऱ्यांच्या IAS-IPS अधिकाऱ्यांच्या बायका सुद्धा याच्यामध्ये अडकल्या गेलेल्या आहेत. मग हा जो तुम्ही जो मुद्दा मांडला की मोकळीक मिळत नाही, मग जर सुशिक्षित महिलांना जर मोकळीक दिली तर त्याही अशा प्रकरणात अडकत आहेतच. शिक्षण घेतलं म्हणजे सुशिक्षित झालं असं आपण मानतो, पण शिक्षण घेऊनही आज अशिक्षितपणा
आपल्या समाजात दिसते. कारण त्या महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे, विवेकी विचार नाही आहे. जसं आपल्या 400 वर्षापूर्वी बहिणाबाईंनी म्हटलेलं होतं, त्या अशिक्षित होत्या. पण त्यांनी म्हटलं होतं, की "अरे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू." हे जे तेव्हा त्यांनी सांगितलं, पण तरी आज त्यांच्याजवळ बहिणाबाईकडे विवेकी विचार होता, तिच्याकडे आत्मविश्वास होता, त्या स्वावलंबी होत्या. परंतु आज आपल्या सुशिक्षित महिलांना असं वाटतं, की अ, नाही हे काही नाहीये. आपण आपल्याला जे काही मिळणार आहे, जे काही त्या भोंदूबाबाकडून जे काही फायदा होणार आहे म्हणून त्या हं, वाढतात. हं. मला असं वाटतं. पण एकंदरीत ही जी भोंदूगिरी म्हणजे आता अशोक खरातचं जरी प्रकरण असलं तरी महाराष्ट्रापेक्षाही भारतात जी प्रकरणं 2 गाजली, आसाराम बापूंचं असेल किंवा राम रहीमचं असेल, त्या प्रकरणातही महिलांचं अशाच प्रकारे शोषण झालं म्हणता येईल किंवा महिलांवर लैंगिक अत्याचार झाले. पण यातून कुठं मग महिला शिकत नाही, की अशा भोंदूगिरीमध्ये जर अडकलं, तर मग याचा नुकसान कुठेतरी आपल्यालाच आहे. हे बघा, हे जे भोंदू बाबा तुम्ही म्हणतात, की महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहे. हं, जसं राम रहीमच्या वेळेस किंवा आसारामच्या वेळेस आपण बघितलं. तर ते लोकं जे करत होते देवाधर्माच्या आड करत होते. एखादी अ, देवाधर्माच्या आड जर तुम्ही भोंदूगिरी करत आहे, ते लोकांना कळण्यास खूप उशीर लागतो. हं, सपोज एखादी महिला आहे, तिला म्हटलं, की "अरे हा देव याच्याकडे दैवी शक्ती आहे." तर ती नक्कीच जाईल, की "अरे हा देव आहे." पण त्या देवी शक्तीच्या मागे हे काही तंत्र, मंत्र, ज्योतिषी आहे, जे काही फलज्योतिष म्हणतो आपण ते आहे, ते कळायला कळायला थोडंसं दूर होते या गोष्टी त्यांच्यापासून. दुसरी ही गोष्ट, की आज तुम्ही बघा, की जे काही राम रहीम, आसाराम असेल किंवा अशोक खरात सारखे भोंदू बाबा आहेत आपल्या समाजात. या समाजात यांना मोठं करण्याचं काम कोणी केलंय? हं, हे जेव्हा मोठमोठ्या अधिकाऱ्यांसमोर किंवा राजकारणी लोकांसमोर जेव्हा उभे असतात, तेव्हा आपण त्या राजकारणी लोकांना आपण निवडून दिलेला असतो. आपल्याला वाटतं, की अरे हा राजकीय नेता माझा माझा नेता आहे. हा नेता जर तो भोंदूबाबा सोबत आहे, याचा अर्थ तो भोंदूबाबा पण चांगलाच असेल. हं. ही समज आपल्या लोकांमध्ये असते आणि महिलांचा आधीपासूनच देवधर्मावर खूप मोठा विश्वास आहे. तुम्ही बघाल उपासावर उपास पण किंवा याच्यामध्ये श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा तर वेगळीच ना? येस. श्रद्धा म्हणजे श्रद्धेमध्ये तुम्ही तर्क लावता, हं, तुम्ही विचार करता, हं, तुम्ही प्रश्न विचारता. तुम्ही श्रद्धेमध्ये कुणाची हानी करत नाही. हं, उलट जर तुम्ही अंधश्रद्धा बघेल तर याच्यामध्ये हानी होते, शोषण होते, फसवणूक होते हं, आणि जे काही अ, नरबडीसारखे प्रकार आपण हं, अंधश्रद्धेमध्ये हं, बघतो हं. आणि अंधश्रद्धेला आपण प्रश्न विचारत नाही ना. त्याच्यामागे काय विज्ञान आहे, काय कार्यकारण भाव असू शकते आपण विचारत नाही. त्याच्यामुळे अंधश्रद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि आपण बघतो, की हे फक्त लैंगिक शोषणाचा मुद्दा होता म्हणून समोर आला. असं गावोगावी कितीतरी प्रकरण असे आहेत, की ज्योतिषी किंवा ह्या देवधर्माच्या नावाखाली भोंदूबाबा आपले दुकानं सुरू ठेवलेले आहेत. हं. मी खूप ट्रेनिंग्स घेतलेल्या आहेत. मी मागे 15-20 वर्षापासून मी महिलांसोबत काम करते. हां. तळागाळातल्या महिलांपर्यंत जाते, पोहोचते, काम करते आणि त्यांनी त्यांनी जेव्हा आम्ही ट्रेनिंग घेतो तेव्हा सांगतात, की अं, कुटुंबाचा दबाव आहे, हं, की "अरे ही मला मूल-बाळ होत नाही. मला माझ्या सासूनी म्हटलं, की तो बाबा आहे त्याच्याकडे जा." आणि मी गेली. एक 20-21 वर्षाची ती मुलगी असेल लग्न झालेली. हं, ती म्हटली, की "मॅडम मी गेली त्याच्याकडे आणि त्या बाबांनी माझ्या नातेवाईकांना बाहेर ठेवलं. हं, माझ्या पतीला, माझ्या सासू-सासऱ्यांना आणि मी गेली. आणि मी त्या मठाजवळ बसले. त्या माणसाने इतके घाणेरडं अ, अ, शरीरामध्ये असं हे केलं घाणेरडं, की लिंग वगैरे बाहेर काढून तो दाखवत होता आणि तुला मुलं-बाळं होत नाही तर असं काहीतरी करायला पाहिजे असं तो बोलला. तो भोंदूबुवा बोलला. तशीच ती बाई पळून बाहेर निघाली आणि आपल्या नातेवाईकांना सांगितलं हं, आणि तशीच ती मग घरी गेली. हं, पण जर ही घटना आपण इतरांसमोर सांगणार तर विश्वास बसणार नाही. त्यांना वाटतं नाही, नाही तो ज्योतिषी केला ना, तो ज्योतिषी आहे. तो हं, भोंदूबुवा असा बोलतोय. पण आमचा भोंदूबुवा, आमचा ज्योतिषी चांगला आहे. हं, हं, त्याच्यामुळे हा जो देवाधर्माच्या आड जे काही प्रकरण चालतात, हं, ते महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात चालत आहेत हं. आणि याच्यावर काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. पण आपण एकीकडे म्हणतो, की संतांची परंपरा लाभलेली आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे. मग त्या पुरोगामी महाराष्ट्राला हे सगळं खरातचं प्रकरण आत्ता ताजं असलं, तरी तुम्ही सांगितलेल्या उदाहरणातून हे दिसून येतं, की हा काळा डाग महाराष्ट्राला खूप वर्षांपूर्वी लागलेला आहे. विवेकी विचारांची कमी आहे असं मला वाटते. हं, आज समाजात जे काही आज आज खूप खूप दिवसानंतर मी सोशल मीडियावर वगैरे बघत आहे, की डॉक्टर दाभोलकरांचं नाव येतंय, हो. की डॉक्टर दाभोलकर असते, तर आज त्यांनी कसं ह्या परिस्थितीला हँडल हं, केलं असतं किंवा ते काय बोलले असते किंवा त्यांनी जो जादूटोणाविरोधी जो काही कायद्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, हं, ते आज कामी येतंय. पण आजही काही लोकं अशी आहे, की
ज्योतिषी किंवा बुवा बाबाकडे जाणं म्हणजे एक आमची धार्मिकता आहे. त्यांच्या विरुद्ध बोलायला नको किंवा अंधश्रद्धा जे काम करते ते हिंदू विरोधी किंवा धर्माच्या विरोधात काम करते असं ते मानतात. पण हे सगळं जरी झालं, तुम्ही मुलाबाळाचा उल्लेख केला, पण बहुतेक वेळा असं होतं, की तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं, की सामाजिक दबाव असेल किंवा सासूने सांगितलं. पण एक महिला म्हणून जे चारित्र्य असतं, ते महिलेला जपणं मग या गोष्टीमध्ये फक्त समाजाच्या दबावामुळे होतं, की पण याच्यामध्ये महिलेचं नुकसान होणारच आहे ना. मग त्या गोष्टी कशा तुम्ही महिला म्हणून कसं बघता त्या? मी महिला म्हणून माझ्या कुटुंबातही काही महिला अशा आहेत ज्यांना मुलं-बाळं नाहीये किंवा घरी त्रास होतो. फक्त मुलं-बाळं होणं किंवा नाही होणं हा प्रश्न नाहीये महिलांचा. पण ज्या घरात ती येते किंवा ज्या घरात ती राहते तिला पूर्णपणे समान संधी मिळत नाही. तुम्ही बघा कुठेतरी तुला काय कळतं? तू तू तुला नाही जमत ह्या सगळ्या गोष्टी. तू निर्णय घेऊ शकत नाही आमच्या कुटुंबात. अशा प्रकारे जी वागणूक आहे. काही महिला स्टँड होतात त्या गोष्टीबद्दल, पण काही महिला जर हे मी करणार तर चला माझं आयुष्यभर माझं ठीक होईल, माझं आयुष्य ठीक होऊन जाणार या गोष्टीमुळे. आणि हे जे मला सांगत आहेत बुद्धबुवा, ते दैवी शक्ती आहे मध्ये असं त्यांना वाटते. आणि ते ते करायला तयार होतात. पण मग महिला जरी याच्यामध्ये अडकत असल्या, तरी मग बाहेर येताना का प्रॉब्लेम होतो? म्हणजे आता या खरातच्या प्रकरणात तेच झालं, की एका महिलेच्या नातेवाईकांनी हे प्रकरण बाहेर काढलं. हं. व्हिडिओ आल्यानंतर आणि मग बाकीच्या महिला बोलायला लागल्या. मग हे असं महिला मग इतका आवाज का दाबला जातोय? बघा काय आहे, एक तर पहिली गोष्ट जर आपल्या समाजात अशी स्थिती आहे, जर एखादी महिला एखाद्या मुलासोबतही बोलली, तरी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. इतकी वाईट परिस्थिती आहे समाजाची. आपण तर खूप चांगल्या ठिकाणी राहतो पुणे शहरामध्ये. पण तळागाळातल्या स्त्रियांची जर तुम्ही स्थिती बघाल, तर आजही ती कुणासोबत हसून खेळून बोलू शकत नाही. हे हे झाल्यानंतर ज्या महिलेने हे काढलं, त्या महिलेचं मला कौतुकच करावसं वाटतं, की खूप डेअरिंगनी तिने हे सगळं केलं आहे. परंतु जी महिला आज कुटुंबात सांगणार, की माझं लैंगिक शोषण झालंय किंवा मला हा त्रास झालाय, तर नक्कीच तिला ते गिल्ट येईल, की अरे माझं कुटुंब सुरळीत सुरू होतं यार आणि मी जर हे सांगणार तर माझ्या कुटुंबात मला अजून माझ्या चारित्र्यावर संशय घेतील. मला माझा पती सोडून देणार, माझ्या कुटुंबातले लोकं नाव ठेवतील, समाज मला काय म्हणणार? आणि या सगळ्या भीतीमुळे ती महिला शांत राहते, पण हेच जर बोलत नाही. पुरुषांनी केलं तर? पुरुषांनी केलं तर? पुरुषांनी काय? पुरुषांना नाही, नाही. एवढा आता तुम्ही बोललात, की महिला असा विचार करेल, की नवरा सोडून जाईल. मग हेच जर पुरुषांनी केलं तर मग महिला ते का तुम्हाला नाही? मी सांगते, आज जी स्थिती आहे ती पुरुषप्रधान संस्कृती आपल्या महाराष्ट्रात हो, आहे. हो. आज जर आज तुम्ही हे जे अशोक खरातची पत्नी ती त्याच्यासोबत उभी आहे. हो. त्यांनी तुम्ही बघत स्टेटमेंट दिलंय. असाल. हो, हो. हां. किंवा मग आता जे काही नावं समोर आली आहे, ते ज्यांच्यासोबत आपण त्यांचे व्हिडिओ, फोटोज वगैरे बघितले. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत आहे. ते म्हणतात, की नाही आमचा पती असा करतच नव्हता. तर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुषांचं जे काही अ, असं हे झालं आहे, की पुरुष गलती करत म्हणजे आहे तुम्ही पुरुषाला चुका माफ. हां, असं खरंच आहे ही गोष्ट. किंवा कुटुंबातही नाही काय होते माझा माझा मुलगा करत आहे ना, केला चूक-भूल माफ करून द्यायचं असं आहे. आणि एक महिला जर करत असेल तर तिच्या चारित्र्यावर संशय केला जातो. होऊ शकते तिला घराच्या बाहेर पण काढून देतं ही भीती तिच्या मनात असते. मला आपण पुण्यात आहे तुम्ही उल्लेख केला. मला महात्मा फुलेंची आठवण या गोष्टीत झाली, की ज्या विधवा महिला होत्या, त्या गरोदर राहिल्यानंतर महात्मा फुलेंनी याच पुण्यात त्यांच्या घराचे दरवाजे उघडे केले होते. बरोबर, याच पुण्यात दाभोळकरांची सुद्धा हत्या झाली, ज्यांनी अनिष्ट बरोबर. काम मोठ्या प्रमाणावर नेलं. पण आजही इतक्या वर्ष संतांची आणि समाजसुधारकांची परंपरा लागल्यानंतरही महाराष्ट्र मला तरी वाटत नाही, की त्याच्यामध्ये बदल झालाय. महाराष्ट्रात खूप मोठा बदल झाला असता. पण जे काही कर्मठवादी लोकं आहे, त्या लोकांनी आमच्या विवेकी विचारवाल्यांचे जे काही संत परंपरा असेल किंवा विवेकी विचार असेल त्यांना दाबून ठेवण्याचं किंवा जो कोणी विवेकी विचार घेऊन समोर येतो, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. असं खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि मला वाटते महाराष्ट्र जे काही साधू संतांची परंपरा आपण म्हणतो, समाजसुधारकांची परंपरा म्हणतो, येणाऱ्या काही दिवसामध्ये आता तुम्ही तर परंपरा म्हणता, येणाऱ्या काही दिवसामध्ये संविधान पण बदल होईल. याचं पण हे सुरू आहे, की संविधानामध्ये पण काही बदल करणार. तर जे काही श्रद्धा आणि देव धर्म याच्या नावाखाली जे काही मागच्या काही वर्षांमध्ये सुरू आहे, तर यंग जी जनरेशन आहे त्याचं ब्रेन वॉशिंग होते. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई याच्या नावावर. तर मला वाटते, की साधू संतांची परंपरा चालवण्यासाठी अजूनही
यंग लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची खूप गरज आहे. विवेकी विचार आणण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. तुम्ही दाभोळकरांचा उल्लेख केला. अनिसचं काम गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात चालू आहे. तुम्ही देखील अनिसच्या कार्यकर्त्या म्हणून काम करतात. ह्या प्रकरणामध्ये अशा कुठल्या महिला आहेत, म्हणजे खरातचं प्रकरण सोडलं, तर अशा कोणत्या महिला ज्यांना तुम्ही त्यांच्याशी बोललात किंवा त्याच्यातनं बाहेर काढलं? अ, या दिवसामध्ये तर जेव्हा मी कार्याध्यक्ष झाले तेव्हापासून तर अशा केसेस कमीच दिसल्या मला. परंतु अ, 2013ला जेव्हा जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला, त्या कायद्यामध्ये 550 पेक्षा जास्त गुन्हे हं. दाखल करण्यात आले. अ, जेव्हा आम्ही कोणता उपक्रम करतो किंवा कार्यक्रम करतो, तेव्हा त्यांना अवेअरनेस करण्याचं काम करतो, जाणीव-जागृती करण्याचं काम करतो, की बाबा रे, हे जे काही आहे, जादूटोणा असेल, त्याचा कार्यकारण भाव तुम्ही विचारा. असं महिलांना आम्ही जागृत करण्याचं काम हे आमचं करतच आहोत आम्ही. आम्ही कमीत कमी 5 वर्षापासून हे आमचं काही ना काही थोडं-थोडं सुरू आहे. पण याच्या आधी अशा अनेक महिलांशी मी बोलली, तर काही ना काही भोंदूबाबाविरुद्ध त्यांचं काही ना काही कुठं कुठं पैशांची फसवणूक आहे, हं. कुठं शारीरिक फसवणूक, कुठं मानसिक फसवणूक अशी होते. आताच मला एक केस आली आहे. त्या ताईचं नाव मी घेणार नाही यावेळेस. पण तिला तिला सांगण्यात आलेलं आहे तिच्या कुटुंबात. ती लग्न होऊन 6 महिने झाले आणि तिची सासू आणि तिचा पती त्या एक भोंदूबाबाकडे जातात. तो भोंदूबाबा म्हटला, की "ही जी सून आली आहे, ती सून लकी नाहीये तुम्हाला. हं. तुम्हाला लकी नाहीये, तर तिची मी पूजा करणार. हं. तिची पूजा करणार, मला ₹2,00,000 तुम्ही द्या." त्या पूजा केल्यानंतर ती लकी होईल. म्हणजे ती तुमच्या घरामध्ये राहू शकणार. राहू शकतो. आणि नंतर मग राहू शकल्यानंतर तिने असं सांगितलं, की "मी ऑलरेडी हुंडा वगैरे दिलाच आहे. मी पुन्हा." आणि सासू म्हटली, की सुनेला म्हटली, की "तूच जाऊन ते घेऊन ये ₹2,00,000 कारण मला घरात शांती पाहिजे. तुला जर पतीसोबत राहायचंय तर ₹2,00,000 आण." आणि ती मुलगी म्हटली, की "मी गरीब घराची आहे. मी ऑलरेडी हुंडा वगैरे दिलाय. मी ₹2,00,000 कुठून आणू?" तर तिच्या सासूने तिला काढून टाकलं. 2 वर्ष झाले ती वेगळी राहते. आणि त्या भोंदूबाबांनी त्या पतीला आणि सासूला असं जाळ्यात अडकवलं आहे, की ते तिथून बाहेर निघू शकणार नाही. आता ती जी मुलगी आहे, बिचारी ती पोलिस स्टेशनच्या चकरा मारत आहे. हं. 2 दिवसाआधीच तिचा फोन आला होता. तेव्हा आम्ही तिला काउन्सिलिंग केलं. तिला म्हटलं, की "तू लेखी दे." पण ह्या प्रकरणात काय होते, की लेखी द्यायला लोकं तयार होत नाही, महिला तयार होत नाही. कारण की हे सगळे वातावरण आपण बघतोय. राजकीय लोकांचा इतका मोठा हात असल्यानंतर त्या महिलेला असं वाटतं, की मी लेखी दिल्यानंतर मला अडकवून टाकतील कुठेतरी. माझं मानसिक, शारीरिक अजून आर्थिकही नुकसान होईल. त्याच्यामुळे सहजासहजी कोणीही लेखी द्यायला तयार होत नाही. पुरंदर गावामधली एक केस आली आहे आता. त्या केसबद्दल मी त्या सरांना म्हटलं, की "सर तुम्ही थोडं लेखी द्या, की हा बाबा-बुवा काय करतो? तर तो नातेवाईकांमध्ये भांडण लावतो. तुमच्या घरात अशांती आहे, शांती करण्यासाठी मला पैसे द्या," असं म्हणतो. पण ते सर लेखी द्यायला तयार नाहीये. हं. कारण ह्या भोंदूबाबामागे जसं आपण म्हणतो, की हे स्वतः देवी शक्ती म्हणतात, तसं ह्या भोंदूबाबामागे राजकीय शक्ती काहीतरी आहे. हं. त्याच्यामुळे हे खूप मोठ्या हिमतीने हे काम करतात. मॅडम, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धाच्या आहारी जाताना भीती आणि माझं काहीतरी चांगलं होईल, हेच म्हणजे महिलांच्या बाबतीत असू दे किंवा मग पुरुष असू दे किंवा मग कुठलीही लोकं असू दे. भीती जास्त त्यांच्या मनात असते, की मला काहीतरी याच्यातनं यश मिळेल, हे जास्त मनात असतं. एखाद्या भोंदूबाबाकडे आपण जर जातो, घरात दुःख आहे, हं. काहीतरी मनात चाललेलं आहे, काहीतरी ती महिला असेल किंवा पुरुष असेल, मनासोबत संघर्ष करत आहे, काहीतरी हं. माझं चांगलं व्हायला पाहिजे. मला नोकरी लागायला पाहिजे, मला बिझनेसमध्ये यश मिळायला पाहिजे, मला काहीतरी माझं लग्न व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या पण गोष्टी आहेत. अ, ते जातात. मग ते भोंदूबाबा काय करणार? त्या भोंदूबाबाला बिलकुल आयडिया आहेत. ते पहिले त्यांचं पूर्ण हिस्ट्री माहिती करणार, की हं. तो कशा प्रकारचा आहे, तो किती धार्मिक आहे, तो आपल्याकडे वळू शकतो की नाही. मग त्याला प्रश्न विचारून त्याचं जे काही त्याच्याकडची माहिती आहे ते विचारून घेणार आणि त्याला भीती दाखवणार, हं. की "बाबा रे बघ." खराच्या बाबतीत हेच झालंय. हे झालं. अशीच येस, मोडस ऑपरेंडी. येस. भीती दाखवणार, की बघा तुम्हाला हे करावं लागेल. हं. जर तुम्ही हे करणार नाही, तर होऊ शकते तुम्हाला अपयश मिळेल. हं. तुम्ही सक्सेस होणार नाही, तुमचं लग्न होणार नाही हं. किंवा तुम्हाला मुलं-बाळं होणार नाही हं. आणि हे करणं आवश्यक आहे. तर एखाद्या बाईला वाटते, एखाद्या पुरुषाला वाटते, की चला ठीक आहे, एवढं तर आपण केलंय, चला हे तरी करून बघावं. हं. आणि म्हणून ते करण्यासाठी तयार होतात. हं. आणि मग भोंदूबाबा जेव्हा हे करतात, तेव्हा त्यांना सगळी आयडिया असते, की या व्यक्तीला आपण कसं कंट्रोल करायला पाहिजे. हं. आणि तो त्या पद्धतीने हं. कंट्रोल करणं सुरू करते हं. आणि त्याची डिमांड वाढत जाईल, वाढत जाईल. अशा प्रकारे आता तुम्ही बघा ना, अशोक खरात यांच्या प्रकरणामध्ये 200 कोटीची संपत्ती त्या माणसाने मिळवली आहे. हं.
त्याच्या मागे किती मोठा म्हणजे आपल्याला वाटते की किती महिलांचं शोषण झालं असेल ह्या बाबतीत, आर्थिक किंवा लैंगिक, खूप नाही, मोठ्या तो प्रमाणात. मुद्दा आहेच. म्हणजे 9 लाखाला मधाची बाटली विकली जाते मूल होण्यासाठी. म्हणजे आणि मग घेणाऱ्यांनी पैसे पण देतोय आणि मग अशा पण गोष्टी होतायत. म्हणजे कुठं मानसिकता गेली कुठेतरी नेमकी? हे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात हे लोकं हं, आणि जे कमजोर मानसिकतेचे आहे त्या लोकांना आपल्या दबावाखाली आणतात. प्रेशराईज होते, की तुला हे करावंच लागेल आता किंवा आता चिचोके किंवा खडे देणं हे जो प्रकार हं, याच्यामध्ये दिसला आपल्याला, तर हं, 2-2 लाखांना खडे. आजही माझी एक मैत्रीण आहे, ती माझ्यासोबतच काम करणारी आहे ॲक्चुअली. पण आता काही दिवसांमध्ये मी बघितलं, की ती खडे विकत आहे. हं, मी तिचे स्टेटस बघतो, तर ती खडे विकत आहे. पण खडे विकताना मला असं वाटतं, की लोकांनी याच्यावर विश्वास का ठेवावा? हं, की हे खडे खरंच हे लाभदायी आहे. हं, 2-2, 3-3 लाखाला ते खडे आहेत आणि ते आपण घेऊन माझं हे हे ही शहरी अंधश्रद्धा आहे बरं. खडे हं, वगैरे घेणं हं, किंवा लॉफिंग बुद्धा किंवा कासव ठेवणं घरात. हे खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दिसून येते. हं, तर अशा प्रकारचं ते कंट्रोल करूनच महिला असेल किंवा पुरुष असेल, पुरुषांचं पण खूप मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आमच्याकडे केसेस येतात. हं, 50-50 लाख रुपये असं सर्रास देऊन देतात लोकं. हं, रिटायरचा पैसा वाटून दिलेला आहे काही माणसांनी. हं. आता आपण बघितलं 14 कोटीचं प्रकरण जे झालंय, ते पण खूप महत्वाचं आहे हो, याच्यामध्ये. आपल्या हं, मुलांचं काहीतरी चांगलं होईल म्हणून ते दोघं प्रयत्न करत होते. हो. तर हे असे प्रकरण सुरू आहे आज समाजात. पण या सगळ्यामध्ये म्हणजे अंधश्रद्धा फोफवण्यामध्ये आत्ता जनरली आत्ताच्या आसपास आलेली सोशल मीडिया असेल किंवा बाकीची डिजिटल माध्यम असेल, त्याच्यात पण सुद्धा हे अंधश्रद्धेचे प्रकार दिसतात, की आम्हाला ₹200 पाठवा, मग तुम्हाला असा लाभ होईल, आमच्याशी एकदा बोला, एकच फॉर्म आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. हे मग इकडं पण म्हणजे लोकांनी आता फक्त बुवाबाजी सोडून आता डिजिटली पण फसवण्याचे प्रकार डिजिटल चालू सुरू आहेत. झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात. पण माझं हेच म्हणणं आहे, की अशा फसवणुकीला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. कुठेतरी आपण एक जागरूक नागरिक म्हणून याच्याकडे बघायला पाहिजे. आजकाल WhatsAppवर तर इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग सुरू आहे प्रत्येक गोष्टीची. हं. तर खरंच मोठ्या प्रमाणात अ, फसवणुकीचं प्रमाण दिसते आपल्याला. डिजिटल आणि सोशल मीडियाचं बोलत होतो, पण अ, चित्रपट असतील, मालिका असतील किंवा आश्रमसारखी वेब सीरीज जिचे 3-3 भाग आले आणि मग भोंदू बाबा आणि महिलांचं प्रकरण सगळं दाखवलं. हे पण कुठेतरी या कारणामुळे पण कुठेतरी बळी पडत असेल असं म्हणता येईल? काल सकाळीच माझं एक उदाहरण सांगते तुम्हाला. एका ताईशी बोलणं झालं आणि मी म्हटलं, की "तुझं दिवसभराचं काय काम आहे?" हं, ती मला म्हटली, की "तू एन-एस-टी कार्याध्यक्ष झाली." अभिनंदन वगैरे केलं आणि म्हटलं, की ठीक आहे." मी म्हटलं, "माझं असंच काम आहे. मी उपक्रम वगैरे घेतो आणि तू येत जा." तर ती म्हटली, "अगं, मी सकाळी 5 वाजता उठते आणि 5 वाजल्यानंतर मग जे घरचे काम आहे ते करते आणि 1 वाजता मी सीरियल टीव्हीसमोर बसते सीरियल बघायला. तर सीरियलमध्ये जे काही दाखवण्यात येते, ते खूप चांगलं असतात. तू पण हे सीरियल बघ, ते सीरियल बघ." अशी ती बोलली मला. मी म्हटलं, "अरे वाह! छान आहे मग तुझं तर काम, तुझं डेलीचं काम आहे. छान, हं, छान छान आहे. पण त्याच्यातून तुला काय मिळतं?" ती बोलली, "नाही, सीरियलमधून काय करायचं टाईमपास आहे. टाईमपास म्हणून मी बघते." पण ती अशी बोलली. पण अशा अनेक महिला आहेत ज्या सीरियल बघणाऱ्या आहे. तुम्ही बघा मागं एक सीरियल यायची जेजुरीवर ते सीरियल हं, होती. तर एक आजी होती आमच्या घरातली आणि ती आजी जसं-जसं ॲडव्हर्टाइज संपली की लगेच हात जोडायची. हं, हं. आणि लगेच मग ते ते जे चित्र आहे देवाचं ते गेल्यानंतर हो, लगेच हात खाली करायची. हो. ते होऊ शकतं तिची श्रद्धा असेल त्यातलं श्रद्धा. आपण म्हणू हो. शकत नाही. हं, पण इतकं मोठ्या प्रमाणात ते हं, चाललंय हं, आणि भोंदू बाबा असेल किंवा काळी जादू असेल किंवा नरबडी असेल अशा अनेक सीरियल जाहिराती किंवा हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात चाललंय. हं. मी ॲक्चुअली बघत नाही त्याच्यामुळे मला सीरियलचे नाव वगैरे माहिती नाही इथं. सांगू शकत नाही. पण सीरियल्स खूप मोठं महिलांसाठी घातक आहे असं वाटते हं, मला. अशा प्रकारचे हं. सीरियल्स. नरबळीचा हे आला. खरातच्या प्रकरणामध्ये सुद्धा 5 नरबळी दिलेत आणि अ, बरेच हे आलेत. पण अशा पद्धतीने म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या व्यतिरिक्त नरबळी देऊन तुम्हाला काहीतरी फायदा होईल, हे कसं माणसांच्या डोक्यामध्ये बसतं म्हणजे? म्हणजे आपला फायदा होण्यासाठी कुणाचा तरी जीव द्यायचा. ही मानसिकता झाली आहे तशी. एवढं धार्मिकतेच्या आडखाली आपण हे करतो. मी एक प्रकरण म्हणजे मी 2005 मध्ये ते प्रकरण बघितलं. मी कॉलेजमध्ये होती आणि माझ्या मैत्रिणीच्या घराजवळ बिल्डिंगमध्ये हं, अ, एका मुलाला अ, अ, मारलं गेलं. त्या छोट्या मुलाला कमीत कमी 3-4 वर्षाचा असेल तो. त्याला असं पाठीवर त्याच्या चाकू होता आणि ते चाकूमुळे जे रक्त निघालं ते भिंतीवर पडलेलं होतं. हं, आणि भिंतीवर पडल्यानंतर आम्ही शंका केली, की बाकीचे लोकं पोलीस वगैरे आले, की हे असं कसं होऊ शकते? तर बाजूच्या शेजारच्या व्यक्तीने सांगितलं, की रात्रभर तिथं पूजा चालत होती.
हा. आणि खूप सारे पंडित लोक होते. आणि तो मुलगा जो होता तो एक खूप छोट्याशा झोपडपट्टीतल्या घरातला मुलगा होता. आणि हे बघितल्यानंतर तेव्हा मी कॉलेजमध्ये होती, की अरे हे कसं झालं? आपल्याच म्हणजे आपल्याच स्वार्थासाठी कोणीतरी कुणाचा खून करत आहे, कुणाला मारत आहे. पण ते होतं की त्यांना प्रॉपर्टी मिळावं, काहीतरी जमिनीचा हिस्सा मिळावा यासाठी ते केलेली पूजा होती. दुसरं त्या जे बाईचं बाळ होतं ज्याला मारलं, ऐंशू नावाचा होता तो. तर त्या बाईला पोलिसांनी सगळ्यांनी मिळून 20,000 रुपये दिले आणि शांत केलं. बाकी समाजात हेच होतंय आजकाल. फक्त हे असे प्रकरण दाबायचे आणि बस विसरून जायचं. खराच्या प्रकरणात तेच झालं. तुम्ही पोलिसांचा उल्लेख केला. पोलीस असेल किंवा प्रशासन असेल, राजकीय नेते तर आहेच, म्हणजे त्यांचा पाठिंबा दिसतोच या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा त्यांचा सहभाग असू शकतो. तो आता उघड होईल, मुख्यमंत्र्यांचं सांगितलंय. पण प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यामध्ये कुठं कमी पडतंय का? कारण मगाशी उल्लेख आपण बोलताना झाला की IAS IPS येस, पत्नी सुद्धा याच्यात पत्नी सुद्धा आहे. आहे. तर मला वाटते पोलीस प्रशासन कधी कधी इफेक्टिव्ह आहे, पण दरवेळेस नाही असं मला वाटते. आता मला तर असं अशोक खरात विषयी असं असं वाटत आहे की हे प्रकरण जर राजकीय लोकांचा याच्यात सहभाग आहे, राजकीय पुढाऱ्यांचा, राजकीय नेत्यांचा. कारण आपण बघितलं की फडणवीसांचा पण फोटो त्यांच्यासोबत आहे, किंवा एकनाथ शिंदेंचा पण फोटो त्यांच्यासोबत आहे, बच्चू कडू किंवा पोपटराव पवार असे जे लोक आहेत, रुपाली चाकणकर आहेच, पण अशा लोकांच्या सोबतही त्यांचा फोटो दिसत आहे. याचा अर्थ काहीतरी कुणी जाऊन मुख्यमंत्र्याला भेटू शकत नाही ना, काहीतरी त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती असेल आणि हे गेलेले आहेत किंवा तो भेटायला गेला असेल, तर हे प्रकरण उघडकीस येत आहे. मग ह्या सगळ्या लोकांचा जे काही हे लोक जर यांचा हात आहे, तर हे यांचं पण समोर येईलच ना. त्याच्यामुळे मला ह्या प्रकरणात वाटत नाही की पोलीस प्रशासन तितक्या जोमाने काम करतील याच्यावर. मला कधी कधी असं वाटतं की ह्या लोकांची नावं येऊ नये म्हणून कधी त्याला हार्ट अटॅक आला म्हणून मेलेलं कधी घोषित करून टाकतील, मर्डर होईल त्याचा, किंवा जर काही दिवसानंतर काही दुसरं प्रकरण येईल आणि दुसरं प्रकरण आलं की ह्या प्रकरणाला आपण थांबवून देऊ आणि काही दिवसानंतर बघेल तर हा कुठं स्टेजवर मंत्री म्हणून उभा असेल. असंही चित्र आपल्याला दिसते. म्हणून मला वाटत नाही की पोलीस प्रशासन तेवढ्या पण हे खराच्याच प्रकरणात आहे की तुम्हाला इतरही इतरही प्रकरणात तुम्ही बघा, तुम्ही असं काही म्हणजे अनुभव तुम्हाला आलाय का? ऍक्च्युली मला आला नाही, पण मी जसं आपण बघतो बाकीचे जे बुवाबाजी आहे, लोक मोठमोठे, जसं सपोज एखादी रजनीगंधा खाणारा मुलगा आहे आणि अजय देवगण त्याची ऍड करतो, तर त्याला वाटतं की मी अजय देवगणचा फॅन आहे, रजनीगंधा चुकीचं असतं तरी मी खाणार. तशी आपली मोठमोठी नेते, सत्ताधारी लोक यांच्यासोबत जर भोंदू बुवा बाबा असेल तर त्या लोकांना वाटतं की हा चांगलाच आहे. तशा प्रकारे होत आहे समाजात. म्हणून हे कुठेतरी मला वाटते पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केल्या पाहिजे. आणि जो काही जादूटोणा विरोधी जो कायदा आहे 2013ला जो काही अंमलात आणलेला आहे, त्याच्यामध्ये अशी तरतूद होती की एक दक्षता अधिकारी प्रत्येक पोलीस ठाण्यात असायला पाहिजे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कक्ष व्हायला पाहिजे, जेणेकरून जे काही केसेस येतील ते दक्षता अधिकारी हाताळणार आणि त्याची चिकित्सकपणे चिकित्सा करेल जे काही प्रकरण आहे त्याची. पण याच्यावर तेवढी प्रभावी अंमलबजावणी आपल्याला होताना दिसत नाही. हे काम शासनाचं आहे, प्रशासनाचं आहे, तर त्यांनी करायला पाहिजे. पण खराच्या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणताय खरात जेलमध्ये म्हणजे कोठडीत असल्यावरही सांगतो मी जे केलं ते मला दैवी आदेश होता आणि जे केलंय ते मी चांगलंच केलंय आणि त्यातनं काही वाईट झालेलं नाही. मग ही जी मानसिकता ती तशीच आहेच ना त्यांची, जेलमध्ये नेलं तरी किंवा असं झालं तरी. मग त्यांना ते पनिशमेंट व्हायला पाहिजे ऍक्च्युली. दुसरं असे जर म्हणणारे लोक आहेत तर खरंच त्यांच्यावर हे व्हायला पाहिजे की काय वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा काय आहे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि जे लोक सहभागी आहेत त्यांच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे ना ऍक्च्युली. हे खरं म्हटलं तर हे जे आपण म्हणतो ना की शाळांमध्ये हे विज्ञान विषयक दृष्टिकोन, जे काही विज्ञान आणि चमत्कार आम्ही घेतो ते प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये व्हायला पाहिजे. आम्ही स्वतः आता तळागाळात जात आहोत, महिलांसोबत भेटतो, चमत्कारामागे काय वैज्ञानिक कारण आहे, काय विज्ञान आहे हे समजावून सांगतो. पण असं शासनानेच नियम काढायला पाहिजे की ज्या काही शाळा, कॉलेजेस किंवा जे काही उपक्रम चालतात त्या ठिकाणी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अनिष्ट कार्यकर्त्यांना अप्रोच करायला पाहिजे. अंधश्रद्धा बद्दल बोलत असताना मला तुम्हाला विचारायचं की श्रद्धा या दोन्हीमध्ये अशी कुठली सीमारेषा तुम्ही सांगू शकता की बाबा ही गोष्ट श्रद्धा आहे
आणि मग ही गोष्ट केल्यामुळे तुम्हाला हे नाही, पण ही अंधश्रद्धा आहे आणि याच्यामुळे तुम्हाला नुकसानच होणार. मी आधीच तुम्हाला बोलले की श्रद्धा म्हणजे तर्क आणि पूजा करणं, देवाची पूजा करणं याला आपण श्रद्धा म्हणतो. परंतु श्रद्धामध्ये आपण प्रश्न विचारतो, पण अंधश्रद्धामध्ये कुणाची तरी हानी होते, कुणाची तरी फसवणूक होते, कुणाचं तरी शोषण होते हो. आणि नरबडीसारखे जादूटोणासारखे कर्मकांड होतात, त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. अंधश्रद्धेमध्ये आपण प्रश्न विचारत नाही की अरे याच्या मागे काय कारण असू शकते, हे आपण विचारत नाही. पण श्रद्धामध्ये विचारतो आपण. जो जादूटोणा विरोधी कायदा आहे जो 2013ला आला, दुर्दैवाने त्यावेळेस डॉक्टरांचं निधन झालं. बरोबर. पण आज जवळपास 10 ते 12 वर्ष झाली तो कायदा, सरकार बदलली, पण त्या पद्धतीने तो लागू होत नाहीये. का बरं? सरकारची काय मानसिकता असेल? तो लागू जर झाला असता तर मग ही प्रकरणं लवकर बाहेर आली असती किंवा अशी प्रकरणं झालीच नसती का? जादूटोणा विरोधी कायदा जेव्हा 2013ला अंमलात आला, मी तुम्हाला बोललीच आहे की या प्रकरणामध्ये जे काही देवाधर्माच्या आड जे लोक आहे त्या सगळ्यांची लिस्ट निघेल आणि राजकीय नेत्यांची पण लिस्ट निघेल त्यांच्या मागं. तर ते सगळं हे करण्यास पण मग हे निघू नये म्हणूनच कायदा नाही, कायद्यामध्ये आतापर्यंत 550 केसेस गुन्हे दाखल झाले आहेत अशा भोंदूबाबा विरुद्ध. पण अजून प्रभावी होण्यासाठी आपल्याला शासनाकडे आहे तो कायदा. त्यांनी तो आकडा 550चा तो छोटा खूप छोटा आहे. ते ऍक्च्युली मागणी आपण केली, अनीस म्हणून आपण जादूटोणा विरोधी कायदा आणण्यासाठी मागणी केली, पण आता ते समोर चालवण्यासाठी शासनाची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे की तो समोर कसा न्यायला पाहिजे. पण हे करत असताना यांना असं वाटतं की अनिष्ट कार्यकर्ते जे काही करतात ते काहीतरी धर्माच्या विरोधात करत आहे. ते धर्माच्या विरोधात नसून आमचा श्रद्धेला नकार नाहीच आहे, विरोध नाहीच आहे. श्रद्धा असावी, पण त्यातून जे काही कर्मकांड होतात, जे काही नुकसान किंवा फसवणूक होते किंवा असे जे खरासारखे प्रकरण बाहेर येतात, याला आमचा विरोध आहे. पण खराच्या बाबतीत एक दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की लैंगिक, मगाशी आपण बोलताना हे केलं की महिला फसतायत, पण या सगळ्यामध्ये आपण त्याची जी मोडस ऑपरेंडी बघितली, म्हणजे महिलांना बोलवून घेणं आणि मग ज्या गोष्टी बाहेर आल्या, त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही महिला म्हणून मी तुम्हाला विचारतोय की महिलांनी या बाबतीत म्हणजे त्यांना औषध देऊन त्यांना भुलवून हे केलं असेल किंवा काही बाबतीत महिला सुद्धा या बाबतीत हे दिसतात. म्हणजे असं अशोक खरातचं म्हणणं आहे SIT चौकशीमध्ये की मी जे केलंय ते महिलांच्या संमतीने केलंय. मग महिलांनी या बाबतीत संरक्षण घेणं म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक तर अशा गुप्त विधीला महिलांनी जाऊच नाही, किंवा कोणी भोंदूबाबा आपल्याला फसवत याची पहिलेच त्यांनी आपल्या कुटुंबाला माहिती द्यायला पाहिजे. फसवत तिला तर कळणार नाही आधी, पण तिने कुठेही मी जात आहे त्याची माहिती कुटुंबाला, पतीला द्यायला पाहिजे. आणि असं जर आर्थिक नुकसान होत असेल, लैंगिक जर नुकसान होत असेल, लैंगिक शोषण जर होत असेल, तर अशा वेळेस महिलांनी ठाम खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तेव्हा जेव्हा ही महिला स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचा विवेकी विचार जागृत करणार, तेव्हाच या गोष्टीला आळा बसणार आहे. नाहीतर अशा महिलांना असे भोंदूबाबा सर्रास शोषण करतील. पण आपण नेहमी म्हणतो की स्त्री ही म्हणजे शोषित जरी असली तरी स्त्री ही कणखर असते. मग स्त्रीची ही घरातलीच फक्त भूमिका आहे की स्त्रीने कणखर राहावं? समाजामध्ये फिरताना स्त्रीने कणखर म्हणजे बऱ्याचदा दिसत नाही ते प्रकार. तुम्ही कसं बघता एक स्त्री म्हणून? कणखर असायला पाहिजे, किंवा मला वाटते की स्त्रीमध्ये आहे, पण तिला आता सपोज मी काम करते, मी खंबीरपणे बाहेर जाऊन बोलू शकते, काम करू शकते. अशा प्रत्येक कुटुंबात होत नाही ना. प्रत्येक महिला एवढ्या खंबीरपणे समोर येत नाही. पण आम्ही दरवेळेस उपक्रमामध्ये मोटिवेशन देत असतो की बाबा रे तुम्ही खंबीर व्हा, काहीतरी फायनान्शियली तुम्ही डिपेंड व्हा, आणि हे काही जे काही आहे चमत्कार, बुवाबाजी याच्या अगेन्स्टमध्ये उभे राहा, असं आम्ही सांगत असतो. पण आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकांचं घरची परिस्थिती, प्रत्येकांचे घरचं कल्चर हे जरा वेगळं असते, त्याच्यामुळे होऊ शकते. लहानपणापासूनच तिच्यावर खूप दबाव आहे कुटुंबाचा की बाईने हे करायलाच पाहिजे, मुलीने हे वागायलाच पाहिजे, बाहेर जायलाच नको. अशी स्त्री मग काय करणार तुम्ही सांगा? किंवा सुशिक्षित असूनही तिला कुटुंबात फक्त भांडे घासणं आणि कपडे धुण्यापुरती तिचं जर आयुष्य असेल, फक्त बाईनी मुलाबाळांची सेवा करायची, आईबाबांची सेवा करायची म्हणून आपण जर वागणूक देत असेल, तिला तिच्या मनासारखं स्वातंत्र्य मिळत नसेल, तर मग अशा महिलांनी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येतं. म्हणजे शहरी भागात तरी बऱ्यापैकी परिस्थिती सुधारली असं म्हणता येईल.
ग्रामीण भागामध्ये आम्ही मागे एक प्रोजेक्ट राबवला होता. त्याच्यामध्ये किशोरी मुली ज्या उद्याच्या माता आहे किंवा उद्याच्या आई होणार आहे, लग्न होणार आहे, त्यांच्यासाठी ट्रेनिंग देण्याचं खूप मोठं काम काय आम्ही केलेलं होतं युनिसेफकडून. आणि नंतर जे बाया बाया ज्या ट्रेनिंगला यायच्या, महिला ज्या ट्रेनिंगला यायच्या, त्या काही प्रमाणात तरी चांगल्या परिस्थितीत जगत आहे आता, खंबीर होत आहेत. पण याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागेल शासनाला किंवा ज्या काही सामाजिक संघटना आहे यांना, की महिलांना पुढे येण्यासाठी काय अजून करता येईल त्यांना. मला तुम्हाला विचारायचं की अनीस काम करत असताना थेटपणे किंवा अनीसच्या काही कार्यकर्ते किंवा तुम्ही कधी अंधश्रद्धा ह्या बाबाचा भांडाफोड करायचंय म्हणून कधी स्वतः किंवा अनीसने असे काही प्रयोग राबवलेत का, की बाबा लोकांना सांगायचं की ही भोंदूगिरी अशा अशा पद्धतीने चाललेली, हे कसं खोटं आहे, हे कधी म्हणजे अनीसने तर राबवलेच आहेत, पण यातनं किती फायदा होतो? नक्कीच फायदा होतो. आता मागं आमचा एक मित्र आहे, तो एका ज्योतिषाकडे जाऊन स्वतः एक क्लायंट बनून गेला आणि नंतर त्याचा भांडाफोड केला. ती जी बाई होती हां, जे हे करणारी, फसवणारी होती ती. ती पैसे घ्यायची, काहीतरी शिक्षणामध्ये तुझं भलं होईल, चांगलं होईल, तू पास होईल म्हणून पैसे घ्यायची आणि काहीतरी हे अगरबत्तीचं जे काही असते ना, ते त्याला खायला द्यायची. हा क्लायंट म्हणून गेला आणि त्याने तिथं भांडाफोड केला. असे अनेक प्रकरणं होत आहे. त्याच्यासाठी अनीस नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि आताही अशोक खरातच्या बाबतीत पण आमचे जे काही राज्य कार्याध्यक्ष असेल किंवा अध्यक्ष असेल किंवा राज्य प्रधान सचिव आहे, पूर्ण महाराष्ट्रात अनीसचे कार्यकर्ते याच्यासाठी विरोध, निषेध करत आहेत. पुण्यातलं आपण बोलतो की पुण्यातही बरीचशी अशी प्रकरणं झाली आणि तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यापासून असे काही प्रकरणं घडली आहेत का? कार्याध्यक्ष व्हायला मला आता 2-3 महिने झाले. पण जेव्हा मी सचिव होती किंवा त्याच्या आधी वैज्ञानिक जाणीवा विभागात होती, त्याच्या आधी मी महिलांच्या विविध उपक्रमामध्ये होती. अनेक छोटे-मोठे केसेस येत आहेत. मोठं तर आता ते 14 कोटीचं झालं आहे, ते आलं आहे, की त्याच्यात पण अनीसनी हे केलं आहे. पण त्या केसेसमध्ये असं झालं, की आम्हाला आमचे पैसे परत द्या, आम्ही काही एवढं पुढे ॲक्शन घेणार नाही. आणि कधी-कधी काय असतं, एखाद्या संघटनेला पण लिमिटेशन असते, की आणि हे फक्त अनीसचंच काम नाही. मलाही असं बोलावंसं वाटतं, की फक्त अनीसनीच भांडाफोड करायचं का? बाकीच्या लोकांनी पण समोर यायला पाहिजे. बाकी समाजात ज्या लोकांना, जे लोकं विवेकी विचारवाले आहेत, त्यांना वाटतं, की हे प्रकरण समोर यायला पाहिजे, त्यांनी ते काढावं. कशाचीही भीती न बाळगता, महिला असेल किंवा पुरुष असेल. दुसरं हे, की आम्ही तर मोठ्या प्रमाणात म्हणजे काही ना काही सुरूच आहे आमचं. वैज्ञानिक खगोलशास्त्राचं ट्रेनिंग असेल किंवा विज्ञान चमत्काराचं ट्रेनिंग आम्ही देतच आहोत. आम्ही ते काम करणारच. आता आमची 3 एप्रिलला आमची नाशिकला परिषद आहे. त्या परिषदमध्ये हा विषय महत्त्वाचा येस जाणून नाशिकलाच घेतलंय. कारण तिथं प्रत्येक विभागाचे लोकं येतील, प्रत्येक राज्याचे लोकं येतील, महाराष्ट्र राज्याचे प्रत्येक जिल्ह्याचे लोकं येतील आणि तिथं राज्य परिषद घेणार आहोत, की या प्रकरणाबाबत आता अनीसनी काय भूमिका घ्यायला पाहिजे, त्याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. पण मला एक म्हणायचं आहे, की अनीसने खूप प्रकरणं आतापर्यंत बाहेर आणली असतील किंवा बऱ्याचशा बाबतीत तुम्ही जसं म्हणालात की 550 केसेस रजिस्टर झाल्या, पण तरी सुद्धा महाराष्ट्र इतका मोठा आहे, कोणी ना कोणी दररोज या अंधश्रद्धेला बळी पडतच असेल. तुम्ही जसं म्हणाल की अनीसनेच का करायचं, मग बाकीची लोक म्हणजे बाकीची लोकांची मानसिकता का नाही होती? म्हणजे बाकीची लोकांचं असं झालंय, मला तरी दिसून येतं की करतोय ना बाबा तू अंधश्रद्धा, तुला जेव्हा हात गळ्यात पडेल किंवा हात मोडेल तेव्हा तुला कळेल. मग कोणी समजावून का नाही सांगत या लोकांमध्ये, किंवा जरी समजून सांगायचा जरी प्रयत्न झाला तर असं म्हणतात की तुला काय समजतं, हे तू कर, तुला जेव्हा अनुभव येईल. मग हे याच्याकडे कसं बघतो? कारण मी बोलत असलं माझ्याही घरात, मी नावं जरी नाही घेतलं, माझ्याही घरात असे प्रकार खूप झालेले आहेत. हो. आणि काय होतं ना, की आज तुम्ही साध्या रस्त्यावर कोणाला मर्डर होतंय तरी बाकीचे लोक मदत पडायला हे नाही होत. कारण आजची स्थिती जे काही आहे ते खूप म्हणजे सगळ्यांचं आयुष्य एक धकाधकीचं आयुष्य झालेलं आहे. सगळे म्हणतात, की मी माझ्या कुटुंबात खुश आहे, मी कशात पडू. जर होतही असेल, त्यांच्या डोळ्यासमोरही होत असेल तरी ते म्हणतात, की ठीक आहे बाबा, जाऊ द्या, ते त्यांचं ते बघतील. आम्ही कशाला पडावं, आम्ही कशाला आपलं वेळ द्यावा किंवा आम्ही कशाला पोलीस किंवा या कोर्टाच्या चकरा मारावा, की हे इथं होतंय बघा. जोपर्यंत जो माणूस त्याच्यात अडकत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही की मी काही चुकीचं करत आहे. तो त्याला कळेल जेव्हा तो जाईल. पण या प्रकरणामध्ये म्हणजे असं दिसून होतं की समाजाला तर दाखवायचं नाही आम्ही अंधश्रद्धा करतोय, जे काय करायचंय ते बंद खोलीमध्ये करायचंय किंवा
सांगायचं नाहीये कोणाला आम्ही अंधश्रद्धा करतोय, का तर मग समाजामध्ये हे जाईल. पण मग समाज म्हणून पण एकत्र व्हायचं नाहीये, की बाबा याने समाजाचंच नुकसान होणार आहे. जरी तुमच्या किंवा तुमच्या माझ्या घराच्या बाजूला हे प्रकरण घडत असलं तरी उद्या हे आपल्या घरातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतं. ही का बरं मानसिकता नसेल कोणाची? तीच मी तुम्हाला ते सांगितलं, की आज समाजात कुणालाच कुणामध्ये पडत. पण ते तुम्हाला माहिती आहे राहत इंदोरीचं ते वाक्य काय आहे, की जलेंगे घर तो हां. मेरा मकान भी हां, है, हां. असं एक वाक्य आहे ना ते. हां. ते खूप सुंदर वाक्य आहे त्यांचं, की शेजारी जर एखादे घर जळत आहे, तर त्या आगीचा धूर माझ्या घराला पण लागू शकतो आणि माझं घर पण जळू शकते. ही भावना आता थोडी कमी होत आहे लोकांमध्ये. खरं तर मला कधी-कधी अशी भीती वाटते, की जे काही घडत आहे ते आपल्यापर्यंत पण हां, येऊ शकते येऊ ना शकतं. कधी पण. हं. म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस करण्याची गरज आहे. परंतु या दिवसामध्ये, या मागच्या काही वर्षांमध्ये आपण असं बघतो, की थोडं मुश्कील जाते आपल्या आपल्या महाराष्ट्रातच नाही तर भारत देशामध्ये अशी स्थिती झाली आहे, की खूप भयानक स्थिती होत आहे आज. हं. म्हणजे जे काही भोंदू बाबा किंवा तथाकथित फलज्योतिष हे लोकं किंवा आपली पण काही आता आपल्या राफेल विमान जेव्हा आणलं, तेव्हा त्यांनी निंबू मिरची लावून ते विमानाचं स्वागत पण केलं. ते ह्याच्यावरती बोलत असताना ते सांगतात, की हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. म्हणून पूजा पण करताना भाग हे आहे, करतात. हं. तुमची श्रद्धा आहे. तुमची श्रद्धा तुमच्या घरापर्यंत असू द्या. हं, हं. ठीक आहे? तुम्ही तुमची श्रद्धा वैयक्तिक आहे ती. हं. ती जर बाहेर येते, समाजापर्यंत जाते, तर ती तुमची वैयक्तिक श्रद्धा नाहीये. पण मग इथे हेच झालंय, की श्रद्धेला बाहेर आणायचंय आणि अंधश्रद्धा लपून करायची. येस. मग हेच चाललंय हां. या. म्हणून अशी घाण आम्हाला स्वच्छ करायची आहे आणि हे अनिसच करू शकते असं मला वाटतं. पण अनिसचा हा उपक्रम जोडत असताना लोकांना तुम्ही कशा पद्धतीने आव्हान करता, की बाबा हे करू नका आणि अनिसशी जोडलेले राहा? मला असं वाटतं, की ठीक आहे, अनीस म्हणून मला असं एक सांगावसं वाटते बाकीच्या लोकांना, की स्पेशली महिलांना असं सांगावसं वाटते, की हे जे काही आहे, आज हे प्रकरण आलं आहे, उद्या अजून काहीतरी भलतं प्रकरण होईल. हं. यामुळे आपलाच नुकसान आहे. हो. आपलंच आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण महिलांचंच होणार आहे हं. किंवा पुरुषांचं पण होऊ शकते. होऊ शकतं. तर त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा. अनीसच नाही तर बाकी कोणत्या पण संघटनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. पण तिथं त्या संघटनेमध्ये विवेकी विचार आणि विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समजून देणारे लोकं तुम्हाला पाहिजे आहे. हं. मला असं वाटतं, की लोकांना खरंच आता जे काही आपण आधी म्हणायचं पृथ्वी हे असं उभी आहे असं वगैरे नाही, तर लोकांनी जास्तीत जास्त विज्ञान काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. फक्त हिंदू धर्मातच नाही तर बाकी सगळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जे काही धर्म आज आपण इथं महाराष्ट्रात किंवा भारत देशात बघतो, प्रत्येक धर्मामध्ये विज्ञानविषयक जागृती व्हायला गरजेचं आहे. पण भारतीय संविधानाने तेच सांगितलं, की दृष्टिकोन तुम्ही प्रत्येक माणसाने म्हणजे भारतातल्या ते जोपासला पाहिजे. पण ते तुम्ही जसं म्हणालात, की संविधान बदलेल हा जरी राजकीय मुद्दा किंवा निवडणुकीपुरताचा जरी मुद्दा झाला, तरी या सगळ्या प्रकरणामध्ये संविधान पण लोकांपर्यंत कुठं पोहोचत नाहीये. कारण संविधान न पोहोचल्यामुळेच मग हे असं होऊ शकतं का? खूप ठिकाणी असं आता हे तुम्हाला सांगतो संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आहे. खूप ठिकाणी असं होतं, की अरे हे बाबासाहेबांच्याच लोकांनी वाचायला पाहिजे हो. किंवा त्यांना वाटतं, की हे एकाच कॅटेगरीसाठी आहे संविधान. त्यांनीच वाचावं आणि त्यांनीच इम्प्लिमेंट करावं. आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी दुसरे पुस्तक आहे. आम्ही ते वाचून ते आम्ही इम्प्लिमेंट करू. हे जे लोकांमध्ये वाढलेलं जे काही गैरसमज आहे ते दूर करणं गरजेचं आहे. मागं आम्ही संविधानविषयक जे आमचे प्रचारक आहेत ते मोठ्या प्रमाणात काम करतच आहे. पण होईल काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह बघायला पाहिजे समोर. मला वाटते हे जे राजकीय नेते जर यांची लिस्ट आउट करून यांना जर महाराष्ट्रातून हाकलून दिलं, तर नक्कीच महाराष्ट्र चांगलं होईल. शेवटाकडे येत नसताना अनिस हे सगळं प्रकरण बघत असताना किंवा तुम्हीही म्हणजे राज्य पातळीवर अनिसची टीम असेल किंवा पुण्यात तुम्ही, काय तुम्हाला नक्की येणाऱ्या काळात करायचं? अनिसचं काय? अनीस म्हणून मला हे सांगावसं वाटते, की आज असे प्रकरण जे घडत आहेत किंवा भविष्यातही आपण असे प्रकरण बघणार आहोत. त्यासाठी मला वाटतं, की एक अनीसची पूर्ण टीम जी महाराष्ट्रात आहे त्यांना ज्या प्रकारे लोकांनी एक्सेप्ट करायला पाहिजे. मी कुठं गेली, मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव सांगितल्याबरोबर लोकं असे बघतात, की अरे हे तर आम्हाला आता धर्माविरुद्ध सांगणार आहे किंवा आम्हाला म्हणणार, की आता तुम्ही देवपूजा करू नका. हा जो हे आहे त्यांचं बघण्याचं हे
दृष्टिकोन ते त्यांनी बदलवायला पाहिजे. हं. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शाखेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन गावागावात, तळागाळात पोहोचून करण्याचं काम करत आहोत. समोरही करू आणि अजून या जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये अजून काही तरतुदी चांगल्या प्रकारे करता येईल त्याचाही प्रयत्न करू. दुसरं हे की संघटना म्हणून आमचे कार्याध्यक्ष वगैरे तर बोलतच आहेत. पण मला असं वाटते की मी महिलांसाठी आता मला जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. जिथे कुठं महिलांचं गट आहे किंवा महिलांचं उपक्रम होते त्या ठिकाणी मी जायला पाहिजे आणि त्यांना असे जे प्रकरण आहे त्याविषयी माहिती देऊन विज्ञान आणि चमत्काराविषयी सांगायला. आव्हान खूप मोठं आहे आज बघितलं तर, पण मला वाटते अनिसचे कार्यकर्ते पण तेवढेच सक्षम आहे हे सगळं करण्यासाठी. काही दिवसांपूर्वी जातमुक्त गाव महाराष्ट्रामध्ये सौंदाळा म्हणून हे आलं. तुम्हाला मला खास करून विचारायचं की महाराष्ट्र कधी अंधश्रद्धा मुक्त होईल का? म्हणजे तुम्हाला आणि अनिसलाच नाही, हे सगळ्यांनाच आव्हान आहे आणि आपले प्रेक्षकही ते बघणार आहेत. पण अंधश्रद्धा मुक्त महाराष्ट्र हे कोणाचं स्वप्न असू शकतं का? डॉक्टर दाभोलकरांचं हे स्वप्न होतं आणि मला वाटतं प्रत्येक व्यक्तींचं जे विवेकी विचार जे ज्यांच्याकडे आहे त्यांचं सर्वांचं हे स्वप्न आहे की हे महाराष्ट्र नक्कीच एक अंधश्रद्धामुक्त व्हायला पाहिजे. पण होईलच, कारण सगळीकडे जे कार्यकर्ते आहे आता प्रयत्न करू तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच ते समजून घेतील. येणारी जी पिढी आहे त्यांना शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जर आपण हे नेहमी जर त्यांना हॅमर केलं तर नक्कीच महाराष्ट्र. तो मुद्दा पण मुक्ता दाभोळकरांनी मांडलाय की आता शाळेमध्येच हे बाबा कसे बुवा बाजीला, म्हणजे आपण म्हणतो ना की लैंगिक शिक्षण हे शाळेपासून दिलं, बरोबर, त्याचप्रमाणे आता हे शिक्षण सुद्धा शाळेपासून दिलं तर मग येणारी पुढची पिढी याच्यामध्ये फसणार नाही. बरोबर. ते स्वप्न प्रत्येक अनिसचा कार्यकर्ता जे विवेकी विचारांचा आहे तो हे स्वप्न बघत आहे की पूर्ण महाराष्ट्र अंधश्रद्धामुक्त व्हायला पाहिजे. प्रयत्न सगळ्यांचे सुरू आहे आणि नक्कीच एक पॉझिटिव्ह आशावादी आपण असायला पाहिजे. पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपला असायला असेल तर नक्कीच आपण प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन आपण हे काम करू आणि नक्कीच सक्सेस होऊ. तर या होत्या माधुरी गायकवाड यांनी अशोक खरात प्रकरण असेल किंवा याचबरोबर महाराष्ट्रातली जी इतर प्रकरणं झाली आणि अनिस म्हणून अनिसमध्ये काम करत असताना कशा पद्धतीने हे केलं आणि येणारा काळ किती महत्त्वाचा आहे. अंधश्रद्धा मुक्त महाराष्ट्र हे फक्त अनिसचं स्वप्न नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या विवेकी नागरिकाचं हे स्वप्न असलं पाहिजे असं आव्हान त्यांनी शेवटाकडे जाताना केलेलं आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा आणि माधुरीजी तुम्ही कट्ट्यावरती आलात त्याबद्दल महाराष्ट्र कट्टा टीमकडनं तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच.